ठाणे महापालिकेच्या निवडणुकांकडेही सगळ्यांचं लक्ष आहे, कारण इथे भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत। त्या दोन्ही पक्षांना शह देण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीची मोठ बांधली आहे। प्रचाराची मुदत संपल्यावर ठाण्यातली काय परिस्थिती आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। मी सध्या उभा आहे ठाण्यातल्या टेंबी नाका परिसरात आणि 5:30 नंतर ठाण्यातला प्रचार हा संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो प्रचार रॅलीसाठी ज्या गाड्या वापरल्या जायच्या त्या गाड्या आता जागीच थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ज्या गाड्यांमध्ये जे उमेदवार उभे राहून सर्वांना हात दाखवून मतं मागत होते त्या गाड्या आता रिकामी झाल्याचं दिसताना पाहायला मिळत आहेत। झेंडे देखील गुंडाळण्याची प्रक्रिया आहे ती आता इकडे सुरू झालेली आहे। ठाण्यामध्ये शिवसैनिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मनसे आहे, प्रत्येक जण शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाला होता। कोणी खास बँड पथक मागवलं होतं, त्या बँड पथकाच्या सहाय्याने कोण प्रचार करत होता, तर ठिकठिकाणी अनेक बाईक्स रॅल्याही आपल्याला पाहायला मिळत होत्या। ते सर्वजण आता संपूर्ण ठाणे आता कुठेतरी शांत आणि स्तब्ध होताना दिसतंय, कारण का प्रचाराची वेळ आहे ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यात सभा देखील झालेल्या होत्या। त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली ताकद इकडे वाढवण्याची संधी प्रत्येकजण आपली जागा शोधत होता। आणि पण 5:30 वाजल्यानंतर 19 तारखेची 5:30 वाजल्यानंतर प्रत्येकजण आपली प्रचार यात्रा आहे ती त्यांनी थांबवलेली आहे। आपण पाहू शकतो की हा एक शिवसैनिक आहे, तो आपला झेंडा घेऊन गुंडाळून घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीने आपण दुसरीकडे पाहिलं तर तिकडे देखील सर्व जे प्रचारकरी आहेत ते देखील थांबलेले पाहायला मिळतात। अनेक ठिकाणची ही परिस्थिती आहे। त्यातली ही परिस्थिती जर आपण पाहिली की इथे जो उमेदवारांसाठी जी रथयात्रा काढली गेली होती ती देखील आता रिकामी झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच ठाण्यातला प्रचार आहे तो आता संपलेला आहे। आता वेळ आलेली आहे ती मतदानाची आणि मतदानानंतर निकालाची। तेव्हा ह्या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे। काय होतं ठाण्यात याकडे देखील आपली नजर असणार आहे। कॅमेरा पर्सन विनय राजभोरसह वैभव परब, एबीपी माझा, ठाणे।